नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या तासाला अलंकार या भागाला आपण सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये आपण अलंकार समजून घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, मग ते उपमेय असो, उपमान असो, अन्य कोणत्या गोष्टी असोत, या सर्व गोष्टी आपण ऑनलाईन तासिकेमध्ये आपण समजून घेतलेल्या आहेतच. तर मित्रांनो, आज आपल्याला या दुसऱ्या भागामध्ये अलंकाराचे जे इतर प्रकार आहेत, मग ते आपणहूती असो, अतिशयोक्ती असो, हे सगळे अलंकार आपल्याला नीट समजून घ्यावयाचे आहेत. प्रथमतः मी प्राध्यापक बागुल विडी, श्री निमिनाथ जैन, ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय निमीनगर चांदवड, आपणा सर्वांचे अतिशय मनापासून मी या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अलंकार या भागाकडे आपण जात आहोत. त्यातला पहिला भाग जो आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आज आपल्याला त्याचा दुसरा भाग जो आहे तो आपल्याला नीट समजून घ्यावयाचा आहे. मागचा भाग तुम्हाला लक्षात आला असेलच, समजला असेलच असं मी गृहीत धरतो आणि आपण व्याकरणातील अलंकार या घटकाचा भाग 2 आज आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये मागच्या तासाला आपण अनन्वय अलंकार नीट समजून घेतला होता. आज आपल्याला आपणहूती अलंकार, त्यानंतर अतिशयोक्ती अलंकार आणि अर्थांतरण्यास अलंकार, हे 4 प्रकार जे आहेत, हे 4 प्रकार आपल्याला नीट समजून घ्यावयाचे आहेत. अनन्वय अलंकार, त्याची वैशिष्ट्ये, त्याची उदाहरणे आणि त्या उदाहरणांवरून आपण तो अलंकार आपण नीट समजून घेतलेला होता. आज आपल्याला उरलेले शेष आपणहूती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरण्यास हे 3 अलंकार आपल्याला नीट आज उदाहरणांसह, वैशिष्ट्यांसह आपल्याला लक्षात घ्यावयाचे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आपणहूती ह्या अलंकाराकडे जाऊया. सुरुवातीला आपण आपणहूती अलंकाराची व्याख्या नीट समजून घेऊया. आता आपणहूती अलंकाराची व्याख्या काय आहे ती बघा. आता व्याख्या: उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा आपणहूती अलंकार होतो. पुन्हा एकदा नीट समजून घ्या. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा आपणहूती अलंकार होतो. मित्रांनो, आपण गेल्या तासामध्ये उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय हे आपण नीट समजून घेतलं होतं. उपमेय म्हणजे जो मुख्य असो, ज्याची तुलना केली जाते ते उपमेय असतं, म्हणजे मुख्य. आणि ज्याच्याशी केली जाते, ज्याच्याशी तुलना केली जाते दुसरे, ते म्हणजे उपमान असते. आता हे 2 शब्द, ह्या 2 संज्ञा जर तुमच्या लक्षात आल्या असतील तर तुम्हाला व्याख्या लवकर लक्षात येईल. उपमेयाचा निषेध करणे. आता उपमेयाचा निषेध करणे म्हणजे काय? तर आपणहूती या शब्दाचा अर्थच आहे झाकणे किंवा लपवणे. म्हणजे इथे निषेध करणं म्हणजे काय? उपमेयाला झाकलं जातं आणि उपमेय महत्त्वाचं असूनही ते उपमेय महत्त्वाचं न वाटता आपल्याला उपमानासारखं सर्वसामान्य वाटायला लागतं. म्हणजे उपमेयाचा निषेध केला जात असतो आणि ते उपमानच आहे असा भास आपल्याला ज्यावेळेस होत असतो त्यावेळेला
आपणहूती अलंकाराची निर्मिती होत असते. मित्रांनो, या अलंकाराची काही वैशिष्ट्ये पण आहेत. ती वैशिष्ट्ये आपण नीट समजून घेऊया. आता ही वैशिष्ट्ये काय दिलेली आहेत ती वैशिष्ट्ये बघूया. पहिलं वैशिष्ट्य, उपमेयाला लपवले जाते. उपमेय असूनही ते उपमेय नाही, उपमानच आहे असे सांगितले जाते, म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. आता थोडं नीट समजून घ्या. आणि निषेध दर्शवण्यासाठी नव्हे, नोहे, नसे असे शब्द वापरले जातात. आता वैशिष्ट्ये आपण नीट समजून घेऊया. उपमेयाला लपवले जाते. मी अगोदरही तुम्हाला सांगितलंय, अनन्वय आपणहूती या शब्दाचा अर्थ काय आहे? आपणहूती म्हणजे झाकणे, लपवणे असा त्याचा अर्थ होत असतो. आणि म्हणूनही आपल्याला नेमकं लक्षात येत नाही की कसं झाकलं जात असतं आणि कसं लपवलं जात असतं. मग इथे उपमेय महत्त्वाचं असूनही ते महत्त्वाचं नाही असं दाखवलं जात असतं. म्हणजेच उपमेय असूनही ते उपमेय नाही, उपमानच आहे असे सांगितले जाते, म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. आणि हा निषेध दर्शवण्यासाठी नव्हे, नोव्हे, नसे असले शब्द हे वापरले जात असतात. आता हे लक्षणं जी आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशी लक्षात येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही याची उदाहरणं लक्षात घ्याल, त्या उदाहरणांवरून तुम्हाला बाकीचं सगळं लक्षात येईल. आता आपण उदाहरणं बघूया, म्हणजे तुम्हाला चटकन लक्षात येईल. पहिलं उदाहरण बघा. आता न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. आता इथे खाली तुम्हाला कंसामध्ये अर्थ पण दिले. नयन म्हणजे डोळे, वदन म्हणजे तोंड, आणि त्याची तुलना शरदेच्या चंद्राशी केलेली आहे. आता जे वर्णन करायचं आहे ते आपण नीट समजून घ्या. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. पहिल्या ओळीत कवीला डोळ्यांचे वर्णन करावयाचे आहे. हे करताना त्याची तो कमळाच्या पाकळ्यांशी तुलना करतो. या वाक्यात नयन हे उपमेय आहे. आता आपल्याला याच्यामध्ये उपमेय आणि उपमान हे पहिले लक्षात घ्यावं लागणार आहे. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील म्हणजे मुख्य याच्यामध्ये डोळे आहेत आणि त्या डोळ्यांची तुलना केली जाते. आणि तुलना कोणाशी होते? तर सरोजातील पाकळ्यांशी त्याची तुलना होत जाते. पण ज्यावेळेस नयन हे उपमेय आहे मुख्य आहे वाक्यामध्ये, आणि सरोजातील पाकळ्या हे उपमान आहे, म्हणजे डोळ्यांची तुलना केली जाते म्हणून ते उपमेय आहे, मुख्य आहे. आणि कोणाशी केली जाते? तर ते सरोजातील पाकळ्यांशी केली जाते आहे, म्हणजे ते उपमान आहे. यातलं मुख्य नयन आहे, पण तरीसुद्धा नयन जरी मुख्य असलं तरीसुद्धा आपल्या नजरेस सरोजातील पाकळ्याच भरत असतात. म्हणजेच नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. तरी येथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्यात असे सांगताना त्याने उपमेयाला दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केलेली आहे. लक्षात येते मित्रांनो, नयन मुख्य असून त्याचा निषेध होतो म्हणजे ते महत्त्वाचं वाटत नाही, तर उपमानच महत्त्वाचं वाटतं, म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. आणखी उदाहरणं बघूया. होठ कशाचे देठशी फुलल्या पारिजातकाच. आता हे नीट समजून घ्या.
होठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाच. आता याच्यामध्ये होठ हे उपमेय आहे आणि देठाच्या पाकळ्या म्हणजे पारिजातक आहे, त्या पारिजातकाच्या फुलाच्या पाकळ्या याला उपमान म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे होठ हे उपमेय आहे, महत्त्वाचं आहे, आणि पाकळ्या पारिजातक फुलाच्या पाकळ्या हे उपमान आहे. पण महत्त्व होठाला दिलं जात नाही, उपमेयाला दिलं जात नाही. त्याच्याऐवजी जे महत्त्व दिलं जातं तर ते होठाला न देता त्या पारिजातकाच्या पाकळ्यांना दिलं जातं. म्हणजे होठ हे उपमेय असून त्याचा निषेध केला जातो, म्हणजे ते महत्त्वाचं नाही असं समजलं जातं आणि ते उपमानासारखं समजलं जातं. आणि जे उपमान आहे म्हणजेच त्या पारिजातकाच्या पाकळ्या हे उपमान आहे, पण त्यांना महत्त्व दिलं जातं म्हणजे ते उपमानासारखं समजलं जातं. म्हणजेच या ठिकाणी उपमेयाचा काय केलेला आहे तर निषेध केलेला आहे. हे हृदय नसे परिस्तंडित दगदगते. आता हे नीट समजून घ्या. ते हृदय नसे, हृदय हे महत्त्वाचं आहे, पण स्तंडील दगदगते याच्याशी त्याची तुलना केली गेलेली आहे. म्हणजे हृदय हे महत्त्वाचं असूनही, ते उपमेय असूनही त्याचा निषेध केला जातो आहे. ते पुढचं उदाहरण बघा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेची हाक माते मारी कोणी कुढारी. आता हे नीट समजून घ्या. आई म्हणून कोणाला हाक मारली जाते, ती हाक कानावर आल्यानंतर काहीतरी शोक होतो आहे, पण आई ही नुसती हाक ऐकू येते, पण लक्षात येत नाही की आई कुठेच नाही आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तसंच होतं आहे. उपमेय हे महत्त्वाचं असूनही इथेही उपमानाला आई हे उपमेय आहे, परंतु त्याला महत्त्व न देता आपण आपलं सगळं लक्ष त्या हाकेवर जात असतं. म्हणूनच या ठिकाणी उपमेयाचा निषेध केला जातो. ते मुख्य असून ते महत्त्वाचं धरलं जात नाही आणि इतर गोष्टी ज्या असतात, उपमान जे असतात ते मुख्य समजलं जात असतं. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी आपण व्याख्यातही बघितलेलं आहे की उपमेयाला लपवलं जातं, म्हणून त्याला आपणहुती म्हटलं जातं. झाकणे, लपवणे, म्हणजे उपमेय महत्त्वाचं असून ते झाकलं जातं आणि आपल्यासमोर उजेडाला काय येतं ते म्हणजे उपमान. असं ज्यावेळेस वर्णन हे येत असतं पद्यामध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी आपणहुती अलंकार होत असतो. मित्रांनो, तुम्हाला आता उदाहरणांवरून वैशिष्ट्ये पण लक्षात आली असतील आणि विशेष म्हणजे व्याख्यासुद्धा तुम्हाला आता लक्षात आलीच असेल. म्हणजे इथे तुम्हाला आपणहुती शब्दाचा अर्थही कळाला, अलंकाराचा अर्थ कळाला, त्याची वैशिष्ट्येही कळालीत आणि त्यानंतर तुम्हाला उदाहरणांवरून अलंकारही लक्षात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण पुढच्या अलंकाराकडे जाऊया. अतिशयोक्ती अलंकार. आता अतिशयोक्ती अलंकार बघूया, त्यामध्ये सुरुवातीला त्याची व्याख्या बघूया. आता अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या तशी सोपीच आहे, फारशी अवघड अशी व्याख्या नाही आहे. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यताच अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. पुन्हा एकदा व्याख्या नीट समजून घ्या. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यताच अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार केव्हा होतो, एखादी कल्पना आहे ती त्यापेक्षा फुगवून सांगितली जाते. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण सर्वसामान्य भाषेत पण म्हणतो बघा, एखाद्या विद्यार्थ्याला आपण जी गोष्ट घडलेली असते आपण ती जास्त रंगवून सांगतो, आपण जास्त फुगवून सांगतो, जास्त वाढवून सांगतो. हे असं ज्यावेळेला केलं जात असतं ना, आणि असं वर्णन ज्यावेळेस पद्यामध्ये येतं, ओळींमध्ये येत असतं, ओळींमध्ये येत असतं, त्यावेळेला त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कविता म्हणतात तर त्या ठिकाणी चमत्कृती येणारच. चमत्कृती
पूर्ण वर्णन हे तर कवितेमध्ये येणारच, हे तर साहजिकच आहे. पण कधी कधी चमत्कृती करता करता ती चमत्कृती अतिशय जास्त होऊन जात असते आणि म्हणूनच अशा वेळेला मग अतिशयोक्ती अलंकार होत असतो. म्हणजे कोणतीही कल्पना ती आहे त्याच्यापेक्षा फुगवून सांगितली जाते आणि जे असंभाव्य आहे म्हणजे जे शक्य नाही तेच आपल्याला सांगितलं जात असतं. आणि अशा प्रकारचं वर्णन ज्यावेळेस येतं ना तर त्यावेळेला अतिशयोक्ती अलंकार हा होत असतो. काही वैशिष्ट्ये आपण लक्षात घेऊया. एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केले जाते ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचं किंवा प्रसंगाचं वर्णन केलेलं असतं, परंतु हे वर्णन करताना जे वर्णन केलेलं असतं ना ते अतिशय फुगवून वर्णन केलेलं असतं. म्हणजे असंभाव्य, जे संभव नाही आहे, जे शक्य नाही आहे अशा प्रकारचं वर्णन हे केलं जात असतं. त्यामुळे काय होतं, त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते. म्हणजेच असंभाव्य वाटायला लागतं ते आपल्याला. त्या ओळीमधल्या कल्पना, तो अर्थ तो आपल्याला असंभाव्य वाटायला लागतं, कल्पनेचा वाटतो तो आपल्याला. म्हणजे जे वास्तवात येऊ शकत नाही ते कल्पक म्हणतो ना आपण त्याला. ही कल्पना आहे केवळ, की जी वास्तवामध्ये येऊ शकत नाही, खरं होऊ शकत नाही. म्हणूनच त्यावेळेला अतिशयोक्ती अलंकार होतो. आणि अतिशयोक्ती येथे प्रामुख्याने वर्णन केलेली असते. म्हणजे या ठिकाणी अतिशयोक्तीला जास्त महत्त्व दिलं जात असतं. म्हणजे कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगून त्यातील असंभाव्यताच अधिक स्पष्ट केली जात असते. त्यावेळेला अतिशयोक्ती अलंकार होत असतो. आपण उदाहरणांवरून हा अलंकार नीट समजून घेऊया. उदाहरण बघूया आपण. जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तणुवरी डाग आहे. या ठिकाणी या ओळींमधले काही शब्द आपण नीट लक्षात घेऊया. या ठिकाणी नलाचा घोडा आणि चंद्राला लागलेलं डाग याची तुलना केलेली आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तणुवरी डाग आहे. म्हणजेच या ठिकाणी सांगायचं का आहे की चंद्रावरचा डाग म्हणजे नलराजाच्या घोड्याच्या उफळण्यामुळे त्याच्या खुराचा लागलेला डाग. हे म्हणजे जरी असंभवनीय असले तरी असे घडल्याचे वर्णन केल्यामुळे अतिशयोक्ती या ठिकाणी झालेली आहे. म्हणजेच आता मला सांगा, नलराजाचा घोडा तो उफाळला आहे, बेभान झाला आहे आणि त्याच्या खुराने जो म्हणजे जी धूळ उधळली जाते आहे जणू काही चंद्राला डाग पडतो आहे त्याच्याने. आता हे थोडंसं असंभाव्यच वाटतं आपल्याला, अशक्यच वाटत असतं. परंतु त्यांनासुद्धा केव्हा केव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होत असतं. म्हणूनच त्यावेळेला ही अतिशयोक्ती महत्त्वाची असते. म्हणून अशा वेळेला अतिशयोक्ती अलंकार होतो. पुढचं उदाहरण बघा. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर. म्हणजे इथे जगाच्या आधी काव्य निर्माण झाले आणि रामाच्या आधी रामायण घडले असं वर्णन केलेलं आहे. कोणत्याही गोष्टीचे कारण घडल्यानंतरच कार्य घडत असते हे तर आपल्याला माहिती आहे. काहीतरी कारण असावं लागतं, ते कारण घडल्यानंतर कार्य घडत असतं. पण त्याच्या उलट प्रकार घडल्याचंही कवी केव्हा केव्हा वर्णन करत असतो आणि ते वर्णन करून तो मोकळा होऊन जात असतो. आता इथे तसंच झालेलं आहे. काव्य अगोदर झाले म्हणजे जगाच्या अगोदर काव्य निर्माण झाले. म्हणजे अगोदर काव्य आलं आणि नंतर जग निर्माण झालं. विचित्र वाटतं का नाही आपल्याला? पहिले जग गेलं मग काव्य होईल ना, पण नाही. इथे पहिले जगाच्या अगोदर काव्य आलेलं आहे आणि त्याचे पुढे काय म्हटलेलं अजून की रामाच्या अगोदर रामायण घडलं आणि मग राम जन्माला आला. म्हणजे विचार करा ना, इथे थोडीशी विसंगती आपल्याला वाटत असते. पण
जे असंभवनीय वाटतं ना, पण कधीकधी ते असंभवनीच हे सौंदर्य प्राप्त करून देत असतं. आणि म्हणून अशी असंभवनीय वर्णन ज्यावेळेस येतात तर त्यावेळेला हा अतिशयोक्ती अलंकार होत असतो. पुढचं उदाहरण बघूया. आता हे उदाहरण बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती पण आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आता यामध्ये तर फारच अतिशयोक्ती आहे. दमडीच्या तेलात काय काय होतं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता दमडीच्या तेलात काय काय होऊ शकतं बघा. आता इथे सांगितलेलं दमडीचं जे तेल आणलं ना त्याच्यामध्ये सासूबाईंचं न्हाणं वगैरे जे म्हणतो आपण ते झालं. मामंजी होती त्यांची दाढी वगैरे सगळं झाली, दाढी झाली. भाऊजींची शेंडी झाली तरी तेल उरलं, आणि असं उरलेलं तेल हे झाकून ठेवलं. आता मला सांगा, ते तेल झाकून ठेवलं, त्या तेलाला लांडोरीचा पाय लागला. तर लांडोरीचा पाय लागणं, आणि पुढे तर फारच म्हटलेलं आहे की वेशीपर्यंत ओघळ गेला. तर गावाच्या वेशीपर्यंत ओघळ जाईल एवढं तेल त्या भांड्यात होतं. मग ते भांडं केवढं असेल? मग भांडं जर एवढं मोठं असेल की त्यातलं तेल ओघळ, त्या तेलाचा ओघळ, नुसतं ओघळ बरं का, नुसतं ओघळ हा गावाच्या वेशीपर्यंत जात असेल तर ते भांडं केवढं असेल, आणि त्या भांड्यामध्ये तेल केवढं असेल, आणि एवढं भांडं खाली पडणारा तर लांडोरीचा पाय केवढा असेल, आणि त्या ओघळमध्ये उंट पोहून जातं. आता विचार करा, उंट किती उंच असतो आहे का नाही? पण असा उंटसुद्धा त्या ओघळमध्ये, नुसतं त्या तेलाच्या ओघळमध्ये पोहून जातो. हे सगळं अशक्यच वाटतं आपल्याला, असंभवनीयच वाटतं आपल्याला. पण तरीसुद्धा अशी असंभवनीयता ज्यास वर्णन केलं जातं, जेव्हा अशक्यता जी असते ती ज्यास वर्णन केली जात असते ना, मात्र त्यामधून सुद्धा भाषेला सौंदर्य प्राप्त होऊन जात असतं. म्हणूनच अशा वेळेला अतिशयोक्ती अलंकार होत असतो किंवा निर्माण होत असतो. आणि आता शेवटचा अलंकार आहे तो म्हणजे अर्थांतरण्यास अलंकार. आता अर्थांतरण्यास अलंकार हे पण नीट आपण लक्षात घेऊया. आता सुरुवातीला त्याची व्याख्या बघूया. व्याख्या बघा. एका अर्थाचा समर्थक दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजे एका विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे, तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. पुन्हा व्याख्या समजून घ्या. एका अर्थाचा समर्थक दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजे एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे, तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. म्हणजे एखाद्या अर्थाला जेव्हा समर्थक त्या अर्थाचा समर्थन करणारा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, म्हणजेच आपण काय करत असतो, म्हणजे एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे आपण घेऊन जातो, तिथे ठेवतो आपण, त्यावेळेला अर्थांतरण्यास अलंकार होतो. आता इथे अर्थांतर आणि न्यास हे दोन शब्द इथे आहेत. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. म्हणजे दुसरा अर्थ पहिल्या अर्थाच्या शेजारी नेऊन ठेवणं, असा त्याचा अर्थ म्हणजे अर्थांतर, न्यास. आता इथे नीट समजून घ्या. आता आपण उदाहरणांवरूनच आणि वैशिष्ट्यांवरून आपण हा अर्थ नीट समजून घेऊया. वैशिष्ट्य काय म्हणतात? विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. आता मध्ये काय म्हटलेलं आहे? विशेष उदाहरणांवर, म्हणजे एखादं विशेष उदाहरण दिलं जातं आणि एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. म्हणजे एक उदाहरण सांगितलं जातं, त्या उदाहरणावरून एखादा सिद्धांत सांगितला जात असतो. आणि नंतर काय होतं? सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिली जातात. मग सामान्य उदाहरण ज्यावेळेस दिलं जातं आणि त्याला समर्थन करण्यासाठी पुन्हा उदाहरण दिलं जातं. म्हणजेच अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे.
म्हणजे उदाहरणावरून सिद्धांतावर आणि सिद्धांतावरून उदाहरणावर असं आपण करत असतो. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवला जात असतो. म्हणजे एका अर्थाला स्पष्टीकरण करण्यासाठी त्याच्या समर्थनासाठी दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवला जात असतो. दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजेच अर्थांतर. म्हणजे एका अर्थाकडनं आपण दुसऱ्या अर्थाकडे ज्यावेळेस घेऊन जातो ना त्यावेळेस याला अर्थांतरण्यास असं म्हटलं जात असतं. आपण उदाहरणावरून नीट समजून घेऊया, कारण की असं तुम्हाला लक्षात येणार नाही. बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होई गरल, श्वानपुच्छ घातले नलिकेत होईना सरल. नीट समजून घ्या आता. बोध म्हणजे उपदेश, चांगली गोष्ट. खल म्हणजे दुष्ट माणूस. रुची म्हणजे आवडत नाही. अहिमुखी दुग्ध होय गरल. अहि म्हणजे साप, मुखी म्हणजे तोंड. दुग्ध म्हणजे दूध आणि गरल म्हणजे विष. नीट समजून घ्या आता. म्हणजे एखाद्या माणसाला, खल प्रवृत्तीच्या माणसाला, दुष्ट माणसाला आपण काही उपदेश केला, बोध केला तर तो कसा होत असतो. म्हणजे दुष्ट माणसाला ज्यावेळेस आपण एखादा बोध करत असतो ना, चांगली गोष्ट आपण सांगत असतो, बोध खलास ना रुचे म्हणजे त्या दुष्ट माणसाला आपण सांगितलेला बोध, उपदेश रुचत नाही. मग त्याच्यासाठी उदाहरण दिलं. कोणतं? अहिमुखी दुग्ध होय गरल. अहि म्हणजे साप. सापाच्या मुखी, सापाच्या तोंडी अमृत असलेलं दूध जरी आपण टाकलं पण ते काय होऊन जातं? गरलं. म्हणजे सापाला आपण अमृततुल्य दूध देतो पण त्याच्या तोंडात गेलं की ते काय होऊन जातं? विष. म्हणजेच दुष्ट माणसाला आपण चांगली गोष्ट जरी सांगितली तरी ती विषया समान होऊन जात असते, जसं सापाचं उदाहरण दिलं. आणि त्याच्या स्पष्टीकरणासाठी, समर्थनासाठी पुन्हा काय सांगितलं? श्वानपुच्छ घातले नलिकेत होईना सरल. पुन्हा एखाद्या विशेष उदाहरणाच्या स्पष्टीकरणासाठी उदाहरण दिलं आणि ते स्पष्ट करण्यासाठी पुन्हा काय केलं जातं? उदाहरण दिलं जातं आहे. श्वानपुच्छ, श्वान म्हणजे कुत्रा, पुच्छ म्हणजे शेपूट. कुत्र्याची शेपटी एका नळीमध्ये जरी टाकली तर ती सरळ होते का? काही वेळेनंतर, काही कालानंतर तुम्ही जी नळी जरी काढली, कुत्र्याची शेपटी ती वाकडीच. म्हणजे बोध चांगल्या माणसाला दिला तर कळतो, पण तोच बोध खल प्रवृत्तीच्या माणसाला दिला तर त्याला तो पटत नाही. पुढचं उदाहरण बघा. तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जे त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता खाली अर्थ पण दिला बघा कंसामध्ये. नलाने हंसाला पकडल्यावर बाकीचे पक्षी पळून गेले, कोणीच राहिले नाही. यावर सिद्धांत असा की कठीण समय येता कोणी उपयोगी पडत नाही. आता समजून घ्या. म्हणजे ज्यावेळेस नलराजाने त्या हंसाच्या पक्षाला पकडले, ते सगळे पक्षी जे होते ना ते जलक्रीडा करायला आलेले होते. पण ज्यावेळेला हंसाला पकडलं त्यावेळेला सगळे पक्षी जे होते जलक्रीडा करत असताना ते सगळे पळून गेले. पण ज्यावेळेस माणसावर कठीण प्रसंग येतो तर जवळचा सुद्धा कोणी येत नाही. मग हाच सिद्धांत तिथे मांडला की कठीण समय येता कोणी उपयोगी पडत नाही. दुसरं उदाहरण दिलं बघा आता. होई जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्यभंग, आसोनिया सर्प सदाशे शरीरी, झाला नसे तो चंदन विषारी. कंसामध्ये अर्थ दिलेला आहे. सज्जन दुष्टांच्या संगतीत आला तरी त्याची सात्विकता नष्ट होत नाही. सिद्धांत असा की साप चंदनाच्या झाडावर राहिला तरी पण चंदनाचे झाड विषारी बनत नाही. म्हणजे एक सज्जन माणूस, संत सज्जन माणूस दुष्ट लोकांच्या संगतीत आला तरी त्याची सात्विकता ज्याला आपण म्हणत असतो ती सात्विकता, पावित्र्यता ही नष्ट होत नाही. आणि याच्यासाठी सिद्धांत काय दिलेला आहे? जरी साप हा विषारी असला पण चंदनाच्या झाडावर जरी चढला पण तरीसुद्धा चंदनाचं झाड विषारी होत नाही. म्हणजेच काय होतं या ठिकाणी?
म्हणजे एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला त्यावेळेला अर्थांतरण्यास अलंकार होत असतो. हे नीट समजून घ्या. म्हणजे अर्थांतरण्यास अलंकार लक्षात येतो का? म्हणजे एखादा सामान्य सिद्धांत तो स्पष्ट करण्यासाठी उदाहरण, आणि पुन्हा एखाद्या विशेष उदाहरणावरून तो सिद्धांत पुन्हा मांडला जात असतो, पुन्हा ते उदाहरण स्पष्ट केलं जातं. म्हणजे एका अर्थाच्या शेजारी दुसरा अर्थ ठेवून आपल्याला वेगळ्या अर्थाकडे नेलं जात असतं. अर्थांतर म्हणजे दुसऱ्याकडे नेणं, एका अर्थाच्या शेजारी दुसरा अर्थ ठेवणं असा होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये अलंकाराचे उर्वरित जे 3 प्रकार राहिलेले होते ते आज आपण आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण लक्षात घेतले. आपणहूती आपण अलंकार लक्षात घेतला, त्यानंतर अतिशयोक्ती लक्षात गेला, आणि शेवटी आपण जो अलंकार लक्षात घेतला तो आपल्यालासुद्धा माहिती आहे अर्थांतरण्यास. 3 अलंकारांचे आपण व्याख्या, वैशिष्ट्ये आणि उदाहरणांवरून ती व्याख्या आणि वैशिष्ट्ये आपण समजून घेतली. तुम्हा सर्वांना हा अलंकाराचा भाग जो आहे तो लक्षात आला असेल, समजला असेल असं मी गृहीत धरतो. आणि तुम्ही मला जे सहकार्य केलं आणि त्या सहकार्याबद्दल मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे, अगदी सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद.